तर तिथं मुंबई पालिकेसाठी म्हणून भाजपनं ॲक्शन प्लॅन आता रेडी केलेला आहे। सूत्रांकडून कळतंय या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी, मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा ॲक्शन प्लॅन ठरला असल्याचं सूत्रांकडून कळतंय। भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत ही रणनीती ठरल्याची बातमी समोर आलेली आहे। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप मोठा भाऊ ठरणार अशी काल बातमी समोर येताच आज भाजपचा ॲक्शन प्लॅन ठरला असल्याचं सुद्धा कळतंय। चेतन, दुष्यंत गौतम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा एकंदरीत ॲक्शन प्लॅन ठरलेला आहे। ते दिल्लीवरतून एकंदरीत दुष्यम आहेत ते दूरदृश्य प्रणालीद्वारे अर्थात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व नवी दिल्लीचे जिल्हाध्यक्ष आणि मुंबई कोर कमिटीशी चर्चा करताना पाहायला मिळाले। विशेष करून 150हून अधिक जागा निवडून आणायच्या असतील तर कोर लेवलला जाऊन झोपडपट्ट्या असतील, जुन्या वस्त्या असतील, यांच्यामध्ये जाऊन आता कार्यकर्त्यांची एक नवी फौज तयार करण्याचं काम भाजपने हाती घेतलेलं आहे। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यात आणि केंद्रात सध्या सरकार असल्यामुळे ज्या शासकीय योजना आहेत त्या किती लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत त्यांचा आढावा घेऊन या योजनेच्या लाभार्थ्यांचं मतदारांमध्ये कशा प्रकारे परावर्तन करता येईल या संदर्भातील ॲक्शन प्लॅन ठरल्याची माहिती आहे। लागवी निश्चित। चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।